श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17. या अध्यायाचे पठण किंवा श्रवण करण्याने संसारामध्ये स्थैर्य लाभेल, प्रापंचिक कटकटीपासून मुक्तता होईल. सप्तदशोध्याय. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. षड्विकारा जिंकिले, संसारा ते त्यागिले, रात्रंदिनरत झाले स्वामी भजनी सुखाने. स्वात्मा सुखी तल्लीन वृत्ती, तेणे हरली संस्कृती, कवणाची नाही भीती, सदा चित्ती आनंद. स्वामी नामाचे भजन, त्यांची या चरित्राचे कीर्तन, त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सुत नेणती. संसारा ते सोडून बैसले गोसावी होऊन, हे पाहुनी कित्येक जण हासताती तयाते. परी त्याचा विषाद चित्ती, स्वामी सुत न मानिती, अंगी बाणली पूर्ण विरक्ती, विषयासक्ती नसेची. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करोनी, तिने हे वृत्त ऐकोनी दुःख केले अनिवार. मोहावरती सापडले मायावश जे झाले, त्यासी प्रपंचा वेगळे गोड काही न लागेची. पुत्र वात्सल्ये करोन पाही, शोक करीत काकूबाई, मुंबईत लवलाही सुताजवळी पातल्या. गोसावी निज सुता पाहोनी, वक्षस्थळ घेती बडवोनी, अंग टाकियेले धरणी बहुत आक्रोश मांडिला. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण, तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. तुझ्या उदरी जन्मास आलो, सद्गुरु पायी विनटलो, जन्म मरणाते चुकलो, मुक्त झालो सहजची. धन्य धन्य तू गे जननी, मज लागी प्रसवोनी, मान्य झालीस त्रिभुवनी, काय धन्यता वर्णावी. अशा प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावित, परमार्थ गोष्टी सांगोनी. परी त्याच्या या गोष्टी तियेसी गोड न लागत, म्हणे याची भ्रष्टमती खचित असे जाहली. यासी पिशाच बाधा झाली, किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयांसी देव मामलेदार, सर्व लोक बोलती. तयांची घेऊन भेटी, विचारावी काही युक्ती, ते जरी कृपा करीती, तरी होय आरोग्य. ऐसा विचार करोनी पोटी, दर्शना आल्या उठा उठी, सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. होऊन या दीनवदन, करीती विनंती कर जोडून, म्हणती सर्वज्ञ आपण, उपाय यासी सांगावा. ऐकून या देव मामलेदार, हासोनी देती उत्तर, त्यांची पिशाच लागले थोर, माझेनी दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतःकरणी, मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे. म्हणे ज्याने वेड लाविले, त्यांचीच धरावी पावले, येणे उपाये आपुले, कार्य सत्य होईल. असो इकडे स्वामी सुत, मुंबई माझी वास्तव्य करीत, हिंदू पारसी स्वामी भक्त, त्यांच्या उपदेशे जहाले. मठ होत कामाठी पुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त, मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिणीने. निस्सीस जे स्वामी भक्त, आनंदे भजनी नाचत, कुटील जन त्यांते हासत, ढोंग अवघे म्हणती हे. परी निंदा आणि स्तुती, दोन्ही समान जे मानिती, श्री चरणावीण आसक्ती, अन्य विषयावरी नसे.
जन निंदा करिता ती अनेक प्रकारे दूषण देती परेशांत चित्ते त्याप्रती उपदेशिली स्वामी सुत जे अहंकारे बुडाले सत्य पथाचरण चुकले निज कार्याते विसरले मोहे पडले भवजाळी ऐसे जे का मूढ जन ते भक्ता देती दूषण परी ते अंतःकरण दुःखित नोहे तयांचे तारा नामे त्यांची कांता तीही त्रास देत स्वामी सुता परी तयांच्या चित्ता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्णा त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकिले वर्तमान या नगरात सांप्रत स्वामी सुत स्वामी भक्त गोसावी होऊन राहत महाज्ञानी असती ते एकवर पहावे तयांसी इच्छा झाली नानांसी मग कोणे एके समयासी मठा माझी पातले पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीती तयांचे स्वामी सुते तयांसी लाविले स्वामी भक्तिसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करोन वाढविले महात्म्य पूर्ण श्री समर्थ भक्तींचे पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणूनी नगारा वाजविता जोशी हासू आले समर्थांसी पाहोनिया स्वामी भक्तांसी परमानंद जाहला अक्कलकोटी स्वामी सुत श्री सन्निध भजन करीत कीर्तनी आनंदे नाचत लोकलज्जा सोडोनी लोकापवादांचे मानी भय तो भक्ती करील काय प्रेमानंद चित्तानोह भजनी मन लागेना त्रिविध जन नाना रीती निंदा स्तुती करिता ती खेदानंद मानिता चित्ती चित्तवृत्ती द्विधा होय असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजय सिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे ऐसे स्वामी सुतांचे मत परिदिसे आधार रहित सत्यासत्य जाणती समर्थ आपण तेथे अज्ञानी स्वामी सुत दिवसे दिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला मना माझी धरुनी कामना कोणी येताची दर्शना त्यांची समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुतही त्याप्रती मनातील खूण सांगती ऐकोनी जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे राणीची आज्ञे वांचोनी दर्शन नोहे कोणा लागोनी ऐसे वर्तमान ऐकोनी खिन्न मनी स्वामी सुत स्वामी दर्शन घेतल्या विण तोन सेवी उदकान्न ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला मग वाड्या समोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करुण रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने हा समर्थांचा निस्सीम भक्त आनंदे भजनी नाचत समर्थ दर्शनाची धरित दृढ इच्छा अंतरी सेवकासी म्हणे सत्वरी
तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधून ते मंदिरी प्रार्थोनिया आणावे. ऐसी राणीची आज्ञा होता सेवक धावले तत्वता प्रार्थुनिया स्वामी सुता मंदिरा माझी आणले. पाहुनिया समर्थांसी उल्हास सुताचे मानसी धावोनिया वेगेसी मिठी चरणी घातली. सद्गतीत अंतःकरणी चरण शालिले नयनाश्रुनी देवभान गेला विसरोनी स्वामीपदी सुखावला. बाळ चुकले मातेसी ते भेटले बहुत दिवसी मग तयाच्या आनंदासी पारावार नसेची. निज सुता ते पाहुनी आनंदले समर्थमनी कर फिरविला मुखावरुनी हस्ती धरुनी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. त्यांत होते जे दुर्जन ते सुताचा उत्कर्ष पाहून दूषित होय त्यांचे मन द्वेष पूर्ण करिताती. काही उपाय करून फिरवून समर्थांचे मन स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहताती. स्वामी सुत रात्रंदिन समर्था पुढे करती भजन पायी खडावा घालोन प्रेम रंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सूत भजन करीत पायी खडावा घालोन. ऐशी वेळ साधोनी समर्था सांगितले दुर्जनी स्वामी सुतांची हे करणी योग्य नसे सर्वथा. बैसला असता आपण पायी खडावा घालोन हा नाचतो काय म्हणून आपुला अपमान करावया. परकी आणि निजसूत समान लेखिती जे सत्य ते सर्वांची अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोणत्यांते. आता खडावा काढोनी मग नाचावे त्या भजनी ऐशी आज्ञा सुता लागोनी केली समर्थे त्यावेळी. तोच उठले कित्येक जण खडावा घेतल्या काढून स्वामी सुताचा अपमान केला ऐशा प्रकारे. पाहुनिया ऐशी परी खिन्न झाला सूत अंतरी काळजात बोचली सुरी अपमान दुःखे दुखावला. मरणाहुनी परम कठीण दुःख देतसे अपमान उतरले सुतांचे वदन निस्तेज झाले सत्वर. तयाचे होत जे वैरी ते आनंदले अंतरी म्हणती मोडली खोडबरी अभिमान उतरला. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडोनी त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. अपमान दुःखे दुःखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. स्वाभिमानी जो नर त्यांचे दुखविता अंतर तो दुःख जन्मभर त्याच्या मनी जात तसे. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमर दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुताची जननी राहतसे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकोनी विनवित समर्थांते. म्हणे कृपा करोनिया सुता ते आणावे या ठाया कृपा दृष्टी पाहोनिया आरोग्यतया करावे. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निध आणावे. परिसूत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलतसे. सेवेकरी परतोनी आले समर्थांते वृत्त कथिले आणखी दुसरे पाठविले त्यांची गती तीच झाली.
मग सांगती समर्थ त्यांची घालोनी पेटीत, घेवोनी यावे त्वरित कोणीतरी जावोनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटे आला नाही, दिवसे दिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य, तरी तोफ भरुनी यथार्थ ठेविली ती उडवुकी. याचा अर्थ स्पष्ट होता, तो समजला स्वामी सुता, परी तो न आला अक्कलकोटा, जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष, श्रावण शुद्ध प्रतिपदेस, केला असे कैलासवास, सर्व लोक हळहळती. त्या समयी मुंबईत तयाचे जे शिष्य होत, त्यांसी झाले दुःख अमित, शोकसागरी बुडाले. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी, बैसले स्नान करोनी परिगंध न लाविती. भोजना ते न उठती, धरणीवरी अंग टाकिती, कोणासंगे न बोलती, रुदन करीती क्षणोक्षणी. इतुक्या माझी सत्वर मुंबई हुनी आली तार, श्रुत झाला समाचार, स्वामी सुत गत झाला. उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगरासी, चैन न पडे काकूबाईंसी, पुसती समर्था क्षणोक्षणी. मग काकूबाईने सत्वर जवळ केले मुंबापूर, तेथे समजला समाचार, परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता, ऐकुनी करीती आकांता, तो दुःखद समय वर्णिता, दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही, परतोनी आल्या पाही, बोलल्या काय समर्थांते. सूत आपुला भक्त असोन, अकाली पावला का मरण, मग स्मरती जे हे चरण, त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी, उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी, संधी सापडली काळासी, ओढुनी बळीची मगनेला. पुत्र शोके करोन, दुःख करी रात्रंदिन, समर्थ तियेचे समाधान, परोपरी करिता ती. नरजन्मा येऊनही सत्य, भक्ती केली एकनिष्ठ, केले जन्माचे सार्थक, परमपदा पावले. उंच नीच भगवंती नसे काही निश्चिती, ज्याची असेल जैसी भक्ती, श्रेष्ठ कनिष्ठ तेणेची. धन्य धन्य स्वामी कुमर, उतरला भवो ददी दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र, कीर्ती अमर राहिली. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न एके अवसरी, पुसती सेवे करी समर्थाते. ते कथा रसाळ अत्यंत, वर्णिले पुढील अध्यायात, श्रोते होऊनी सावध चित्त, अवधान द्यावे कथेसी. जय जय श्री भक्तपाला, जय जयाजी परम मंगला, विष्णू शंकराची विमला, कीर्ती परसो सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा सम्मत, भाविक भक्त परिसोत, सप्तदशोध्याय गोडहा. श्री भगवत चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु. शुभं भवतु.